चिंतन करणं बरोबर आहे की नाही. आटे भजन करा सांग वाटे करतात नाही तेवढं बरं आहे. अगो तुम्हाला मालेगाव बरा टोपीवाला बाबा दिकी राहणार नाही ते बराच म्हातारा असले वय वय जास्त लोकून बी कोणती वय मग काय करू आहे सुधरत नाही. हा तुम्हाकडे चांगला आहे टोपीवाला बाबा दिक राहणार कीर्तन मा म्हणे क्लिप ज्याने ऐकले त्याला की सुरू आहे सांगेन बरं का महाराज. 75 वरीस म्हातारा स्टॅनली भेटणं माले कितला वरीस ना म्हातारा 75. कोणती वय मा काय करू आहे बी सुधरायला पाहिजे. अरे टोपीवाला बाबा बराच येलेत बिचारा देखा त्यातले समजे की त्या मनीषी नाटे येलेतात. काय काय म्हातारा कीर्तन मा बी येतात नाही भजन मा बी येतात नाही कधी मंदिर मा बी जातात नाही. आणि तसा मनात प्रकार होता म्हाताराना बी स्टँडवर उभा होता कधी रामकृष्ण हरी म्हणेल नाही किरण बाबा म्हातारा स्टँडवर गाणं म्हण राहता हे आस्ती निहायत निरत दारू पिना समी नशामा पोटाना बोलाव दो के बसती एक बुकामा मोक कट्टाक सुमंत हाय वैमा 75 वर्षी वैमा पहिला म्हातारा काय भजन असा बसत या बाबा दाखवा ना आता बी बराच म्हातारा शेतस हो 50 ने पुढे वाला बराच जण शेतस ना आता भजनले बशी घ्यात ना आलाप जर बैरवी ना आला आपले सुरू पडी घ्यात ना पायट कर देतीन त्या आणि मला बराच म्हातारा आले सुधरत नाही कोणती वय मग काय करू बरं तुमनं जाऊ द्या या बहिणी आगो तुमले ते बहिणी सोन तुमनं ते मंदिर बांध टाकू आता जीव करत माय पहिल्या बाया गाणं म्हणेत आणि विठू बारूक माय म्हणान सांग गाडी म्हण नाही पहिल्या बाया गाणं म्हणेत हे जाती मी बेटाया विठू माऊलीला जाते माहेराला माझ्या जाते माहेराला झाडो झाडी पांदो पांदी सांगा पाकरानो पंढरीची वाट मला दावाची मन्यानो जाते मी बेटाया विठू माऊलीला जाते माहेराला माझ्या जाते माहेराला. कसं गोड वाटलं का नाही बरोबर आहे ना. गट्यावर गाणं म्हणत पहिल्या बाया एक ओवी सांगस म्हण दाखलपणे द्यान माहिती हा दाखलपणा मटेरियल द्यान मा टेले मनीषीन मागही काय राय ना काय वाय ना म्हणा एक मित्र हे गाडी चालाय राहता कॉलेज सुटेल होती कॉलेजने पुरी जाय राहतात याला काही सुधारणं ब्रेक काय दाबाय ना डायरेक्ट जायच नाही पुरीशले दडक नाव कस तरी कंट्रोल करी गाडी त्या पुरी रागमध्ये का लागत अहो भाऊ घाबरी घ्या ते पुरी मारतीन का काय तो म्हणे बहीण मी एकला माणूस काय काय करू क्लोज दाबू का ब्रेक दाबू काय काय करू मला सुधारणच नाही म्हणे. मग काय रे गाडी चालवायला 4-5 जण लागतं मोटरसायकल सुधारणं नाही का माणूस कधी चालवेल. पहिल्या बाया गट्यावर गाणं म्हणत गट्यावर ना गाणं आतेने पुरीले सुधरावत नाही त्या गटावर गाणं म्हणत इथला भारी गाणं म्हणत ना जटे गाणं म्हणत ना दाखलला लेकरे खायला येत ना त्याच वट्टावर झोपी जात इथला भारी म्हणत हा हे भाऊ बहिणी ना झगडा झगडा जाया गावनमा बहिणी ना डोई पाणी बंदो मना पस्ताई मनमा. कसं वाटणं आहे काय लेकरेले जरी झोपणार आहे ना पहिल्या बाया गाणं म्हणत हे हाडकू तरी हाड गाई मना दादा निजी जाई मना दादा झोपी जाई मना राजा निजी जाई मना दादा झोपी जाई. पहिल्या बाया म्हणत आतेन्या बाया जोईने दोरी आला कृष्ण म्हणत सोडी दे ये झुमकी तुनी चाल नाचू नको पोरेस मजा. काय वयन लागे त्या लेकरेले खरं सांगा हा सोडी दे झुमकी तुनी चाल माया हो तुमच्यावर आहे बरं का. घरातले संस्कार टिकवायचे असतील तर महिला मातांवर हे स्वयंपाक करत असताना रामकृष्ण हरी मंत्राचा जप करायचा. रामकृष्ण हरी म्हणा राधे राधे म्हणा. तुमच्या पोराची तुमच्या भावाची तुमच्या नवऱ्याची 1-2 वर्षानं दारू सुटते पण अंतःकरणापासून देवाचं भजन करायचं स्वयंपाक करत असताना. पण तुम्ही जर रांता म्हण डिंग डांग डिंग मग तो संध्याकाळी डिंग डांग करतच येस हा. तुम्ही रांधा टाइमले देवनं नाव लेत जा बहिणीसोर तुमच्यावर लय मोठा खेळा. आडे भजन म्हणून सांगा आडे वय गे ना ते
आवराय घे ना. हा, हरी विठ्ठल 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 विठ्ठल. साध्या सोप्या भाषेमध्ये मी एक चरणाचा भावार्थ सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. जाता जाता माझा गरीबाचा 2-5 मिनिटाचा संदेश असेल, लक्षपूर्वक ऐका. कारण कीर्तनामध्ये तरुण भाव आहे आणि मला खात्री झालेली माझ्या कीर्तनामध्ये म्हातारे बाबा येतात त्याच्यापेक्षा 80% तरुण भाऊ असतात माझ्या कीर्तनाला. कदाचित कीर्तनाला असे तरुण भाऊ बघितल्याच्या नंतर मला स्वाभिमान वाटतो की माझा हिंदू तरुण जागा. आणि जर तुम्ही कीर्तनाला येऊन बसत असाल दादा, तर याच्यानं मला स्वाभिमान एवढाच वाटतो. कारण कीर्तन करत होते तो कोबार आहे. आपलं कीर्तनात येऊन बसणं काय साधारण गोष्ट नाही. कीर्तन करावं तुकोबारायांनी आणि कीर्तनात येऊन बसावं राजे छत्रपती शिवरायांनी. ही आपल्या धर्माची संस्कृती आहे. आणि इथं तरुण भाऊ येतात. तरुण भावांना बघून मला खूप समाधान वाटतं. तुम्ही कीर्तनात येताय दादा, तुम्ही कीर्तनात येताय म्हणून मला तुम्हाला सांगावं वाटतंय, धन्य माता पिता तयाची. जे लेकरं इथं कीर्तनाला आहेत, जे दादा कीर्तनाला आहेत, दादा तुमचं पुण्य आहेच. पण तुम्हाला जन्माला घालणाऱ्या मायबापांना धन्यता द्यावी तेवढी थोडी की तुम्हाला असे संस्कार दिले मायबापांनी की तुम्ही कीर्तनाला येऊन बसतात. खूप आनंद वाटतो. पण कीर्तनात बसलेत, कीर्तनात बसलेत ना, कीर्तनातून काहीतरी घेऊन जायचंय. फक्त ऐकून इथं सोडून जायचं नाहीये. तर शेवटचे 5 मिनिटं कीर्तनातून अभंगातून मी काय सांगितलं ते नाही लक्षात राहिलं तरी चालेल. शेवटच्या 5-7 मिनिटात मला बोलायचंय. काय झालं नाही मंदिर मग काय होईना का नाही ना, बोलू नका, मग बोलू नका. आणि तिथं बसलेले आता लक्ष गेलं माझं, देवाकडे पाठ करून नका बसू. फिरावा, तोंडी फिरावा, देवकडे पाठ नाही करू, पोरांना बाजूला करा. देवाकडे पाठ कधीच करायची नाही. आहे ते आपण आडे खानदेश माय म्हणेन द किराणा वृंदावन मग डायरेक्ट हात दरी फेक देतं बरं. हां नाही, खरं सांग राहिलो, देवकडे पाठ करून नाही बसायचं. ऐका, तरुण भावाला माझा गरीब भावाचा एक संदेश आहे. भैया, आपण हिंदू धर्मात जन्माला आलोय, आपण काही नियमाचं पालन केलं पाहिजे. आपण हिंदू धर्मात जन्माला आलोय म्हणून आपण काय केलं पाहिजे, मंदिरं बांधली पाहिजे. मंदिरात भगवंताचा दर्शनासाठी गेलं पाहिजे, वारी केली पाहिजे, पंढरपुराला गेलं पाहिजे, गेलंच पाहिजे बरं. सप्ताह केलाच पाहिजे, कीर्तन झालीच पाहिजे, कीर्तन ऐकलीच पाहिजे. सकारात्मक सांगायलो. मंदिरं बांधली पाहिजे, देवपूजा झाली पाहिजे, कीर्तन ऐकली पाहिजे, सप्ताह झाला पाहिजे, गणपती बाप्पा बसवले पाहिजे. इथपर्यंत सकारात्मक सांगतोय, झालंच पाहिजे. पण हे सगळं नाही केलं तरी चालेल, पण मायबापांची सेवा झाली पाहिजे. कारण त्यांच्यापेक्षा मोठं दैवत जगात कोणचं नाही बघितलं. ज्यानं मायबापाची सेवा केली त्याला काही करायची गरज नाही. माय बाप केवळ काशी, तेने न जावे तीर्थाशी. तीर्थक्षेत्रावर नाही गेला तरी चालेल, फक्त मायबापांची सेवा. सांगा, मायबापांची सेवा करणाऱ्या पोरांना सांगतो, जुन्या लोकांची म्हणा, लोकेश न दियल पुरत नाही आणि देव न दियल सरत नाही. आपला आयराणी मग म्हणशे काय म्हणे, लोकेश न दियल पुरत नाही आणि देव न दियल सरत नाही. पर आई म्हण मी बदलाई टाकेल, कारण मी स्वतः अनुभव घेतोय. लोकेश न दियल पुरत नाही, देव न दियल सरत नाही. आई म्हण मी बदलाई टाकेल, कदाचित देव न दियल सरी जास, पण मायबापना आशीर्वाद कधीच कमी पडत नाही. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. म्हणून आईबापांची सेवा केली पाहिजे, कारण त्यांच्यापेक्षा मोठं दैवत कोणतंच नाहीये. आणि महत्वाचा संदेश तरुण भावांना की दादा, दारू पिऊ नका राजाओ. कारण या दारूनं एवढा सत्यानाश केलाय ना, दारूनं एवढा सत्यानाश केलाय ना. 15-15, 16-16 वर्षाची पोरं दारू प्यायला लागली हो. आणि दारू प्यायचं मेन ठिकाण म्हणजे हळदीचा बँड. हिंदू भावांना सांगतो, लग्नात बँड लावू नका असं मी अजिबात म्हणणार नाही. फुल एन्जॉय करा, फुल आनंद घ्या. पण मला सांगा, दारू पिऊनच नाचलं पाहिजे असं जरुरी आहे का? बसलेल्या काकांना मी विचारतो, कोणत्या काकाला असं वाटतं माझ्या पोरानं दारू पिली पाहिजे? एखाद्या बापाला वाटतं का माझ्या लेकरानं दारू पिली पाहिजे? इथं बसलेल्या महिलांमध्ये विचारतो, मावशी कोणत्या ताईला वाटतं माझ्या पोरानं दारू पिली पाहिजे? वाटतं का तुम्हाला? नाही ना वाटत. तुम्हाला पण नाही वाटत ना माझ्या पोरानं दारू पिली पाहिजे? तुम्हाला वाटतं ना माझ्या पोरानं दारू नाही पिली पाहिजे? किती स्वार्थी लोक आहेत.
आपला पोरगान दारू पेवायला नाही पाहिजे असं वाटस, पण आपला पोऱ्यान लगीन मग दुसराच ना पोरले दारू पाजी नाचाडतस म्हणजे याला कितला येडापणा म्हणशा. काही गोष्टी खरं बोलायला गेलं ना सगळी माय बी सांगस तू मन पोटणार नाही शा असं, आणि मला खरं बोला ना आवडस. एक कार्यक्रम नाही करता तोड जाणं तोंड चाड घ्या पण मी अजिबात करत नाही. मला खरं बोला ना आवडस. तुमले पटणं ते लिहा, नाही पटणं म्हणून मला वापस दे द्या. आणि काय असं तोलना धंदा बी नाही बा तुमले पटाल पाहिजे मनीषीन कीर्तन करसू काही गरज नाही. आपली दुकानं हायवेवर आहे दादासाहेब, दुकानं हायवेवर आहे, गिराईकच नाही कमी नाही. तारीख नाही करता आपण तोल करतात नाही. मी सत्यता मांडीशनी जाणारा माणूस आहे. तुम्हाला एक गोष्ट सांगतो, या दारूने किती सत्यानाश केला, हळदीच्या भांडानं किती सत्यानाश केला, दारूने किती सत्यानाश केला. लक्षपूर्वक आहे का? 2-5 मिनिटात सेवेला पूर्ण विराम असेल. हळदीच्या बँडमध्ये 15-15, 16-16 वर्षाची पोरं दारू प्यायला लागली. असाच एक मुलगा 16-17 वर्षाचा पोरगा दारू पित होता. त्याच्या मित्रानं बघितलं आणि त्याच्या बापाकडे सांगायला गेला. म्हणले काका, ओ काका तुमचा बाडू दारू पितोय हो. बाप आला पडत पोराला दारू पिताना बघितलं, कानाखाली वाजवली, गचंडी धरली, घरी घेऊन गेला. लाज वाटते का रे? तुझ्यासाठी पूर्ण आयुष्य खर्च केलं. अरे तुझ्यासाठी 1-1 रुपया जमा करतोय आणि तू दारू पितोय, तुला अक्कल आहे का? लाज वाटते का? बापानं कानाखाली वाजवली, पोराला घरी घेऊन गेला. अजून 1-2 महिना झाला शांत होता, पुन्हा मित्रांनी धरलं आणि पुन्हा घेऊन गेले दारू प्यायला. बघा तुम्हाला सांगतो, मित्र सगळेच वाईट असतील असं नाही आणि सगळेच चांगलं असतील असं पण नाही. मित्र तो समजदार आणि तो चांगला. एखादा मित्र जर दारू पित असेल तर त्याच्या कानाखाली वाजवली समजावं खानदानी मित्र आहे. आणि एखादा पीर आहे ना दुसरा मारायला घ्या तरी तिसरा सांगत जाऊ दे रे नको मारू, त्याले पेव देणार आहे, मोठा लाज ना पीर आहे ना समजिले नीचे रे वो. अहो आपली पार्टी ना नाही शे, आपलं वाटपुडं करायला बसे शेव. दुसऱ्यांदा पुन्हा मित्रांनी त्याला दारू प्यायला सांगितलं. दारू पित होता, बापाला एक मित्रानं सांगितलं, म्हणले तुमचा बाडू दारू पितोय. बाप आला तोपर्यंत भाऊ नेमन ठावी जायला होता. बाप गेला मारायला. बाप मारायला गेले, यानं नशेच्या नादात डायरेक्ट बापाची गचंडी धरली, बापालाच मारायला उठला. बाप रडायला लागला. ज्या पोरासाठी मी राबतोय, ज्या पोरासाठी मी काबाड कष्ट करतोय, त्या पोरानं सर्व लोकांच्या समोर माझी गचंडी धरली, बस जीवच नाही ठेवायचा म्हणले. बाप गेला घरी, डसा रडायला लागला पत्नीच्या जवळ बसून. बाई म्हणते का हो काय झालं? काय ना म्हणले आपला पोरगा दारू पित होता, मी त्याला बोलायला गेलो, त्यानं माझीच गचंडी धरली आणि मला मारायला उठला. म्हणले बस आता जीवन संपवून घ्यावं असं मला वाटतं. बाई म्हणते धनी स्वामी तो लहान आहे, त्याची वय किती आहे? अहो लहान बाळानं जर मांदीवर शी केली तर आपण मांदी कापून फेकत नाही ना, त्याच्यावर पर्याय आहे. म्हणे काय? त्याचं लग्न करून टाका, त्याची बायको आल्याच्या नंतर सुधरेल. दुसरं लग्न केलं, त्याचं लग्न केलं, बायको आली. बायकोच्याही लक्षात आलं 2-4 दिवसात की माझा नवरा दारुडा. पण पोरगी खानदानी होती, विचार करत होती बाई गा आता जर का मी इथून चालली गेली तर तिकडे माझ्या मायबापांची इज्जत जाईल. लोक म्हणतील तुझ्या पोरीनं संसार नाही केला, इथं येऊन बसली, माझ्या मायबापांना ऐकावं लागल. थोड्या दिवसाच्या नंतर सुधरवते म्हणले याला. बाई संसारात अडकली. एक मुलगा झाला, मुलगी झाली. 8 वर्ष झाली. मुलगा 9-10 वर्ष झाली. मुलगा 8 वर्षाचा, 6 वर्षाची मुलगी झालेली आहे. हा दारुडा गेला बायकोकडे, मला दारू प्यायला 100 रुपये दे म्हणले. बाई म्हणते का हो धनी, तुम्ही कामाला जात नाही, धंद्याला जात नाही, माझ्या मजुरीतल्या पैशातून दारू पिता, तुम्हाला लाज नाही का वाटत? तो म्हणतो मला शहाणपणा शिकवते वय, ज्या आई बापानं मला जन्माला घातलं मी त्यांचं ऐकलं नाही, तुझं कुठून ऐकणार आहे? म्हणले दारू प्यायला 100 रुपये दे. बाई म्हणते आतापर्यंत तुमच्या मनासारखं झालं, आता याच्या पुढे तुम्हाला दारू प्यायला पैसे भेटणार नाही. सोन्यासारखी 2 लेकरं आहेत. म्हणले या पोरांचं शिक्षणाचं काय, या लेकरांचं लग्नाचं काय ते बघा ना. हा नराधम तरी ऐकतच नव्हता. दोघं नवरा बायकोंची भांडण चालू होती. एका नालायकानं बघितलं गलीतल्या मित्रानं, त्यानं बोलवलंय भैया इकडे. काय काय झालं? काय नाही दादा, माझ्या बायकोकडनं 100 रुपये मागत होतो, माझ्या बायकोनं मला दारू प्यायला 100 रुपये नाही दिले. तुझ्या बायकोनं तुला 100 रुपये नाही दिले, हे जर माझ्या बायकोनं बघितलं तर ती मला पण विरोध करेल. एक काम कर, 100 रुपये मी देतो, पण दारू पिऊन ये आणि तुझ्या बायकोला भर चौकात आणून मार म्हणला. या नराधमाने 100 रुपये घेतले, दारू पिऊन आल्याच्या नंतर बायकोची केस धरली, फरफडत भर चौकात आणलं आणि भर चौकात बायकोला मारतोय. बाई सांगते धनी, बाईची अब्रू म्हणजे काचेचं भांडं असतं धनी, मला मारायचं असेल तर 4 भिंतीच्या आडमध्ये मारून टाका, पर समाजाच्या समोर नका हो मारू, मी तुमच्या पाया पडते. पण हा नराधम मारतच होता. 6 वर्षाची मुलगी, 8 वर्षाचा मुलगा, एकीकडनं पोरीनं पाय धरला, एकीकडनं पोरानं पाय धरला. दोघं लेकरं सांगत होते पप्पा नका ना मारू माझ्या माईला. हा नराधम तरी मारतच होता.
दोघं लेकरांनी पाय धरलेले, दोघं लेकरांना धरलं, दोघं लेकरांना साईडला फेकलं, पुन्हा काठी घेतली आणि बायकोला मारतोय. बाई सांगते, धनी गावातली लोक सगळी बघतायत, तो सगळ्या गावाच्या समोर तुम्ही मला मारतायत. स्वामी, बाईची अब्रू म्हणजे काचेचं भांड असतं. हो, नका ना मारू, मला घरामध्ये मारून टाका, पण लोकांच्या समोर नका मारू. कारण तुम्ही जर का समाजाच्या समोर मला मारत असाल तर लोक मला कोणत्या नजरेनं बघेल. या बाईचा असा कोणता गुन्हा असेल का तिचा नवरा तिला भर चौकात मारतोय. धनी नका ना मारू. तरी हा नराधम मारतच होता. बाई म्हणते, बस, लग्न झालं तेव्हापासून दारुड्याचा संसार करत्या. अरे आज तर हदच केली, पूर्ण गावातली लोक मला बघतात, मी सगळ्यांच्या समोर मारला. अरे बाईची अब्रू काचेचं भांड असतं, लोक काय विचार करत असतील माझ्याबद्दल, मला आता जीवच ठेवायचा नाही. या बाईनं ठाम निर्णय घेतला, मला आत्महत्या करून मारायचा. शेतीचा मार्ग धरला, पॉइझनचा डब्बा हातात घेतला, विष प्राशन करणार. पण नजरेच्या समोर चिमुकली 2 लेकरं आली, एक मुलगा मुलगी. बाई, जर का मी आज विष प्राशन केलं, माझ्या लेकरांचं काय होणार आहे? कुठंतरी मला निर्णय बदलावा लागेल. बाई घरी आली. घरी आल्याच्या नंतर येणारा धमाना घरात काहीच राहू दिलेलं नाहीये. बाई विचार करते, आजच्या दिवस माझ्या लेकरांना काहीतरी गोडधोड करून खाऊ घालायची इच्छा आहे म्हणले माझी. दुकानदाराकडे गेली, दुकानदाराचे पाय धरले, दुकानदाराला सांगितलं, दादा माझ्या घरात काहीच नाही पण तुझ्या पाया पडते रे, मला थोडासा गुळाचा खडा, थोडीशी डाळ दे ना. आज माझी खूप इच्छा आहे माझ्या लेकरांना काहीतरी गोडधोड करून खाऊ घालायची. मी मजुरी करेल आणि तुझं उधारी चुकती करेल, पण आजच्या दिवस मला डाळ आणि गुळ दे ना थोडा. दुकानदाराकडनं उधार वस्तू मागली, उधार वस्तू आणल्या. पुरणाची पोळी ताटात घेतली. डोळ्यातून घडाघडा अश्रू वाहत आहेत. मायच्या डोळ्यातून गडागडा अश्रू वाहतायत आणि लेकरांना जवळ धरून बसली. डोळ्यातून गडागडा अश्रू वाहतात. त्या अश्रून ओलीचिंब झालेली पोळी त्या लेकरांना घास भरवते आणि पोरांना सांगते, दादा उद्या जर या जगात मी नसेल ना राजा, उद्या जर या जगात मी नसेल ना, तरी तुझी बहीण नाही, तुझी मुलगी समजून हिला वागशील बेटा. आणि त्या पोरीला सांगत होती, दीदी तुझा दादा जर का तुझ्यावर रागवला ना, हा तुझा भाऊ नसेल, तुझा बापच असेल, तुझ्यापेक्षा मोठा आहे बेटा. तुम्ही दोघं एकमेकांना समजून घ्यायचं. पोरं म्हणतात, आई तू कधी ना अशी बोलणारी, आज अचानक अशी काहून बोलते ग? माईनं सांगितलं, राजा माणसाचं आयुष्य म्हणजे पाण्याचा बुरबुडा रे, कधी फुटन काही सांगता येत नाही, म्हणून समजवते बाबा. पोरांना माई समजवते. तोपर्यंत तिचा नवरा अजून दारू पिऊन आला आणि बायकोला म्हणतो, ए मला जेवायला वाढ म्हणले. बायकोनं पुरणाची पोळीचा ताट तो पतिदेवाच्या समोर ठेवला. त्या नालायकानं पुरणाची पोळी बघितली, उलटा ताट बायकोच्या तोंडावर मारून फेकला. कागद तुला कळतंय का दारू पिल्याच्या नंतर काय खायला लागतं? म्हणले, पुरणाची पोळीच का बनवली? बाई म्हणते, बाई ग, या नालायकानं घरात काहीच राहू दिलेलं नाही, मी पुरणाची पोळी खायला देते तरी सुद्धा मला मारतोय. मी कुठंतरी निर्णय बदलला असता, पण आता मला जीवच नाही ठेवायचा म्हणून आत्महत्याच करायची. नवऱ्याला बाहेर बेड टाकलेला अंगणामध्ये आणि दोघं लेकरांना माईजवळ धरून झोपली. कदाचित त्या दोघं लेकरांची आई जवळ झोपायची शेवटची रात्र असेल. एकीकडे मुलगा, एकीकडे मुलगी. अर्ध्या रात्री बाई उठली, आतल्या रूम मध्ये गेली आणि विष प्राशन केलं. सकाळी 7 वाजेला पोरगा उठला. उठल्याच्या नंतर इकडे तिकडे पाहतोय, माय काय दिसत नाही. माय तर आमच्या जवळ होती, माय गेली कुठं? माय दिसत नाही, माय गेली कुठं? घरामध्ये ढुंकून बघितलं, भिंतीच्या आडमध्ये माय झोपलेली. त्या 8 वर्षाच्या लेकराला जन्म आणि मरण यातला अंतर सुद्धा कळत नव्हतं. त्याला माहीतच नाही माईनं विष प्राशन केलं. आईला म्हणत होता, ए आई, आई अगं उठ ना. आई तू आमच्या जवळ झोपली होती, इथं येऊन झोपली का ग बाई? आमचं काही चुकलं का गाई? आई असा काय गुन्हा झाला ग आमच्यावर राग करून तू इथं येऊन झोपली? या माय काहीच बोलत नाही. पोरगा विनंती करतो, ए आई अगं उठ ना. आई आमचा असा कोणता गुन्हा झाला ग माय, तू इथं येऊन झोपली? ए आई अगं बोल ना. तो पोरगा रडत होता. त्याच्या 6 वर्षाच्या बहिणीनं त्याचा रडण्याचा आवाज ऐकला. ती पण उठली. दादा का रे, काय झालं? काय नाही ग बाई. आईला 1 तासापासून उठवतोय. दीदी आई उठत नाही ग. कदाचित आई माझ्यावर रुसली असन. दीदी तू तरी आवाज दे ना, तुझा आवाज ऐकून तरी आई उठेल. ए दीदी तू आवाज दे ना माईला. 6 वर्षाची पोरगी माईला सांगते, आई अगं उठ ना. दादा तुला 1 तासापासून उठवतोय, तुला दया नाही का घेते? माई अगं उठ ना. दादा तुला 1 तासापासून उठवतोय,
आई तुला आमचा आवाज ऐकायला येत नाही का? ये माया ग उठ ना. दादा दोघं लेकरं रडत होते. गल्लीतल्या बाया जमा झाल्या. बाई पोराहो काहून रडायलेत रे? ए मावशी, माझी माय रात्री झोपताना आम्हाला जवळ घेऊन झोपली, पर सकाळी उठलो तर आई भिंतीच्या आडमध्ये पडलेली या. मावशी कदाचित आमची माय आमच्यावर रुसली असन. काकू तुम्ही तरी उठवा ना माझ्या मायला, तुमचा आवाज ऐकून तरी उठेल. गल्लीतल्या बाया त्या बाईवर रागवायला लागल्या. अगं बाई अगं उठ ना, तुझे लहान लहान लेकरं रडताय, तुला लेकरांची दया नाही का गयत? ए बाई अगं उठ ना. एक म्हातारी जवळ आली. पुरी हो तुम्ही त्या बाईला उठवताय, पण ती मेली की जिवंत ते तर बघा ग. म्हातारी जवळ आली. त्या बाईची हाताची नाडी बघितली, हाताची नाडी बघितली, हातच सोडला. दोघं लेकरांच्या डोक्यावर हात फिरवला. सांगितलं बाळा तुमच्या मायला आता उठवून काहीच उपयोग होणार नाही रे राजा. का ग आजी काय झालं? राजा तुझी मायला उठवून काहीच उपयोग होणार नाही, कारण तुमची माय तुम्हाला कायमची सोडून गेली. पोरं डसा डसा रडायला लागली. आजी असं नको ग सांगू. माझी माय जर मामाच्या गावाला जायची तरी आम्हाला सोबत न्यायची, मावशीकडे जायची तरी आम्हाला सोबत न्यायची, आणि आजी तू म्हणते आमची माय आम्हाला कायमची सोडून गेली. आई कोणाच्या भरोशावर कोणाच्या विश्वासावर गे माय? शेतात जायची तरी बाजूच्या काकूला सांगून जायची बाई माय पोरांवर लक्ष ठेवू म्हणून. एक दिवसासाठी जायची तरी समध्यांना सांगून जायची आई, आणि कायमची सोडून गेली. कोणाच्या भरोशावर कोणाच्या विश्वासावर गे माय? बोल ना दादा. ज्या लेकराची माय गेली त्या लेकराला विचारा ते दुःख काय असतं. काय असतं ना, ज्याच्याकडे असतात ना मायबाप त्यांना त्याचं महत्त्व कळत नाही, त्याचं व्हॅल्यू कळत नाही. ज्याला हात नाही त्याला विचारावं हाताची किंमत काय असते, ज्याला पाय नाही त्याला विचारावं पायाची किंमत काय असते, ज्याला डोळे नाही त्याला विचारावं डोळ्याची किंमत काय असते. खिशामध्ये 1 रुपया नाही, घरात 2 पोरी लग्न करण्याच्या वयात असाव्या, त्या बापाला विचारा पैशाची किंमत काय असते. आई अरण्यात अडकलेला माणूस 4-4 किलोमीटर अंतरावर पाण्याचा सहारा नाहीये, त्या तहानलेल्या व्यक्तीला विचारा पाण्याची किंमत. तसं ज्याला मायच नाही ना त्या लेकराला विचारा मायची किंमत. तो पोरगा सांगेल माय नसल्यावर जीवन कसं वाटतंय. दोघं लेकरं रडत होते महाराज. तो दारुड्या माणसानं ऐकलं की माझ्यामुळं माझ्या बायकोनं आत्महत्या केली. आता म्हणतो तिचे नातेवाईक येतील मला त्रास देतील, यानं घाईघाई शेतीचा मार्ग धरला, विहिरीत उडी मारली, याने सुद्धा आत्महत्या केली. दोघंही मेले, माय पण गेली बाप पण गेला. पण कधी कल्पना करा आत्महत्या करणाऱ्यांनो, आपण चालले जातो पण आपल्या मागे आपल्या लेकरांचं काय? कधी प्रश्न विचारा स्वतःला. आत्महत्या करताना फक्त डोळ्याच्या समोर एक ठेवायचं की माझ्या लेकरांचं काय, कारण हे पोरं अनाथ झाली. आपल्याला वाटतं कोणीतरी सांभाळेल. दादा कोणी सांभाळत नाही, कुणी कुणाचं नसतंय, कुणी कुणाचं नसतंय. एखाद्या गल्लीतली मावशी म्हणत असेल राजा रडू नको रे तुझी माय गेली म्हणून, काय झालं मी तुझ्या माय सारखी. मावशी तू माय सारखी आहे ग बाई, पण माय नाही आहे, कारण तिची जागा कोणी घेऊ शकत नाही. गल्लीतल्या काकूने जर गावरान तुपाचा शिरा खाऊ घातला ना त्याच्याकडे पोट भरत नाही, पण मायनं नुसतं मायेनं डोक्यावर हात फिरवला तरी सुद्धा पोट भरतं. ही मायची ताकद आहे, ममतेची ताकद आहे. माय बाप दोघी मेलेत दादा. प्रसंग आला, सण पोळ्याचा, आत्ताच गेला ना पोळ्याचा सण गेला ना, पोळ्याचा सण होता.